आमटी कटाची आमटी प्याला आमटी. कसं काय वाटते आता आमच्या पोळ्या? लय भारी ना. तर आमटी कटाची या आल्या आता आमच्या बिराडावर. तर चालले तर त्यांच्या गप्पा जरा. आता त्यांनी पोरांना थंडा खायला कुरकुरे घेऊन आले. मग बा नाही काय चाललंय तुझं? आपला व्हिडिओ बघतात तर त्यांना लय आवड. हं. ते बिराड समाजला इथं आलेला कळला ते मग ते आलं तर या भेटायसाठी. इथं म्हणजे वाड आता गावाच्याच कडला आलाय आमचा. तर त्यांना कळलं. भेटायला जाऊ दे रे भेटायला. रात्रंदिवस मुलं- आई तुम्ही बघता ना? हो आम्ही बघतो ना. होय. टीव्हीला बघतो ना, लावली ना का टीव्हीला बघतो मी आम्ही. दिवसभरच बघत असते बोला. मी दिवसभर बघते पण मला 5 मिनिटात मला दुकानात जायला लागतो ना. हा. तर मला बघायला भेटत नाही एवढा वेळ. ती लावते आणि आमची सुनबाई लावते. हा, ते त्यांचा असं वेगळाच कार्यक्रम. त्यांचा वेगळा कार्यक्रम ना. तर मला काय हे बघायला भेटत नाही. बरोबर आहे. मग आता जरा मेंढर पण चारली तर राहिले ते झाडाखाली उभी. मग दादा आणली का मेंढर चारून? दादा पण कसं टणका आहे काम करतात ना आपल्या लोकांच्याकडे नाही घरात बसून. हो असं आई व तुमच्या बरोबरच आहे. 74 वय त्यांचा पण. तर बा नाही सागर हे गडी. भानुबाईच्या आता मेंढर चारून आली. मी जरा गावात गेलो होतो. गावातलं काय काम आहे ते केलं आणि आता जेवायचं जायचं मेंढर घेऊन. हा ना गावाला जायची पण तयारी चालली. त्याचा आता पाल आणला जाऊन. आता तुम्हाला गावाला निघायला लागेल नाही का? हा ना कधी पाऊस येईल सांगता नाही का? तुम्ही अजून हा? 1 महिना राहिला ना अजून. नाही 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 काटा पाणी. हा मग बापरे. पडलाय पण आता येऊनच नाही मग आता काय मेंढरा तुम्ही गाडीत नेल का चालत नाही? चालत चुकून येताना गाडीत आणतो. गाडीत बघितलं गाडीत आलेली मी हा, कधी म्हणजे कधी चालत येतो आलेली पण मी व्हिडिओ बघितली. असं का? हा, गाडीत आलेली मेंढरा आणि उतरली ती पण बघितली. असं का? आमचं म्हणजे कोकणामध्ये दिवस जास्त आणि गावाकडे कमी राहतो. आम्ही कोकणात जास्त दिवस राहतो. कोकणात असतो. हा 7 महिन्याचा नक्की 7 हा. यायला जायला पण काय थोडा घरी पण शेती बिती वेळ जातो. शेती आहे बघितली. बाजरी पिकवता ना बाणायचं चालले भांडे कुठे घासायची. आता जायचे आम्ही बाणाय जाणार मेंढराकडे. तुम्ही दादा सागर पृथ्वीराज हे राहतील बिराडाव. बाकीचं काम पण दादा करतील. दिवाळीला घर घर पण मस्त बांधलाय. हम्म. बघितलं मी. तर आता 12-1 वाजता जेवण खाऊन चहा लावल्या त्या मिठ्या परत चारायला. सकाळी त्यांनी जरा चाराय नेल्या होत्या आणि मग माझा स्वयंपाक पाणी धुणं माझं काम उरकस्तवर चारून परत बिराडा आणल्या होत्या. आता जेवण खाऊन परत आम्ही चारायला चालवल्या. तर मयूर दादू आणि दीपा ते मी आम्ही 4 जण हाय आता मीडिया का. मामान पुरते राजन सागर हाय तर बिराडाव. ऊन तर लय म्हणजे लयच लागतं या. आता इथं चढ यांगता दम लागला लय. बा जाणे चल. लय म्हणजे लय ऊन आहे आणि मेंढर काही ऊन असलं तरी बसत नाही तर किती चारून आणले तरी त्यांच्या टायमाला त्यांना चरायला जायच लागतं. दादू कारवांद आका कारवांद खायला ये. तुड लय पिकल्यात आहे बघ कारवांद म्हणलं. लागते लय गुळचाड कारवांद. थोडा लय ऊन आव बघू दादू केवढलेत मस्त. होय वर तर लय तो मग हातात बोलत नाही कोणाचं तर काय करते ना. पोरणला म्हणलं मेंढरा का येऊ त्याला हवंच आहे. करवंदासाठी आंब करवंद जांभळ घालू ना कारवांदा पण खाऊ. पुढं जायचं आता. ऊन तर काय म्हणत मी म्हणतोय हा. मी म्हणतोय. ऊन म्हणतोय मी आहे आज. लय ऊन म्हणजे असं ऊन म्हणजे लय मला तर लय दिवसापासून नाही आठवतं हे ऊन आताच असलं कधीच ऊन लागत नव्हतं. मावट्याला लय जोरात लागल्यात किंवा आता
पहिली फुलं होती पण आता मावट्याच लागले डायरेक्ट. अजून एक आठवड्याने काल मनाच्या मापात झाले ते. हा मेंढर बी खात्यात आहे गळा. मेंढ्याने पाय तोडावला पाहिजे माझा. मेंढरात गर्दीत चालायचं म्हणल्या मोठं बी आहे. लय जोरात पायावर पाय दिला माझ्या. वरती डोंगरात जायचे आता. डोंगरात पहिला बाण आहे बेडा होता हा आणि सगळी वावर बसायची खातर होती बरं. वाड बसायचं ना हा आणि मग ह्या तिथं बिराडा होता ह्याच्यामध्ये मग ते जेन लाटायचं. त्या बेड्यात. हा 2-4 बिराडा असायची. पिळू करून पिळ करून मग एक वर जेन लाटायची. आता लोक इकडे आता खैरड झाली सगळी. हा ना आता वावरच नाही राहिली. आता बघायची येत नाही तर काय. ह्या इथं त्यांचं खळ होतं म्हणजे ते मळण्याचं हे दिसतंय ना हा वरनं खाता. हा तिथं खळ करायची सारवून बात जोडायला. कसला उन्हाचा फुफुटा उदातो रे पोराव. तोंडाला हे लाव बा. तोंडाला फडक लाव. येऊ नको माही होते तरी ऐकत नाही पोराव तुम्ही. उन्हाचा आपलं घरी बसला असता गोडवानी सावलीला बिराडाव. पुरती रात बी माग लागला होता. बरेच ठेवलाय त्याला बी फसवून आता मी. हे जुनं बेड काय काय अजून हायत वावरांनी. पण वावरांनी माणसं काय येत नाहीत आता. अशा माग चुकून राहिल्या की घाबरल्यासारख्या पळून येत या. चुकून नव्हत्या राहिल्या एका खड्ड्यात चरत होत्या. ठेवू असं भुकी मारली कि ती बरोबर देमाने येतात. आता आपण जर नसतं दिसलं तर दुसरीकडे पळाले असते. आहो हा लय जोरात उड्या मारतात रे. पानाचं झाड आहे ना. त्यांना वाटतं आम्ही चुकलो. बऱ्याच मिड्या होत्या काय रे बाळा खाट्यात त्या. कुठं आहे फणसाचं झाड. कच्ची येत का. वास कसा काय येतोय फणसाचा. केव्हा लय मोठा येत. फणसाची ना. आपण झाड लावल्यात की फणसाची. मिंड्या पड्यात सरत होते सगळे आल्या गोळावून इकडं. ऊन लागते ना त्यामुळे येऊन उभी राहिली दसाडा. खाड्यात चांगलं चाराय होत ह्या इकडं. पण उन्हामुळं आख्या मिठ्या मुलं निघून आल्या आमच्याकडे. आम्ही सावलीला उभं राहिलो व्हायचं. आम्ही तिकडे मध्ये टेकडाव त्या उभं होतो तेव्हा आमच्या पशी तिकडून चरत होत्या. पण आम्ही जरा ऊन लागतं म्हणून सावलीला आलो तर मेंढर बी सगळे आमच्या पशी सावलीला उभी राहिले. म्हणजे उन्हाळा म्हणजे लय कडक उन्हाळा आहे. आणि हे दिवस म्हणजे ऊन लागून लागून काही टायमाला पाऊस पण पडतो. पण आता पावसाचा काय गावाकडे पडतोय वर घाटाच्या पण पाऊस पडतोय. पडतोय चालू आहे पावसाचं. मग पोरांनो तुम्हाला कसं काय ऊन लागतंय. जास्त लागतंय ना. पाऊस असू द्या ऊन असू द्या वारा असू द्या तरी पण ते आम्हाला काय सुट्टी नसते मेंढरामुळं. नाही तर माणसाला ऊन लागलं तर आता मगाशी मी गावात पाणी आणायला गेली होती तर एक माणूस बाहेर तर नाहीच पण दार सुद्धा उघडं नाही माणसाचे. पाणी आणायला गेली तिथं. मग तसंच एकदा एक ठिकाणी ओळखीच्या ठिकाणी दरवाजा वाजवला बाहेर मी तेव्हा मग दार उघडून एका आईने मला पाणी दिलं. आता असल्या उन्हात बाहेर माणसंच नाही होय. आपलं बरं बरं आता बिराड वाटायला लागलं मग तर ऊन खातच चालायला लागत. मग तर त्या उन्हात गुढी तिकून गेलं एकार तिकून गेलं एकार. पोखर फास लागले का काय जाळ्यात न घालायची. मिठ्या टाकलाय लागल्या बाई आता. वागू आपल्या कडलाच बसतो कवा बी. हो ना त्याला पण आपल्या कडाला बसल्याशिवाय त्याला करमतच नाही. करमतच नाही बा. कवा पण आपण जेवत असताना असं बोलत असताना आपल्याकडे येऊन बसतो. हा ना
वागू तो पण एक ऐकून घेतो काय 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 चाललंय त्या हा ना पोरांना इकडे येऊन काय काय हवस वाटते एवढी याची होय? होय? दादा आंबा कस काय लागला विचार होत ना पवायचं झालंय 2 पाड गावलं होतं मला तिथं काय हा? पवायची लय हवशी पोरांना आता थोड्या वेळात तिथं पाणी गेले बघा की त्यांचं तरा हवं सकाळी मी नुसतं दही पिली दही लय मला बी वेगळंच झाले दही प्याल्यामुळं तुमच्या हाताला काय झालंय हो? हातोडा लागलाय ना मला सुचलंय. देव सुचले लागले ना माणसाला काम करायचं म्हणलं ना जरा हे औषध लावलं ते थोडं जाचले जास्त ते बी ना थोडा नेमका हातावा आला कुठं निघाला अरे बाबा एवढ्या उन्हाचं वाहण्यार लय आहेत ना दिसतेत का तुम्हाला बाबू सर माग आंब खायला ना हा मग दोघी चालला ती बरं आहे मग काय पाणी बिणी आणलंय का तुम्ही बरं झालं नाही तर ताण जाम लागते नाक लागते ना बोलू आहे मोर कोणा कोण बोलू वागू वागू काय हवेला जाऊन बसलाय बघा वागू किती जार जाग्यावर गेलाय तू हा तिथं बसाया म्हणतोय हा ना तिथं आपण जेवलो होतो ना हा ते काय इथं जेवलो इथं बसून जेवलो होतो आम्ही एकदा हा त्याला वाटतं तिथं येतात बसायला लय दिवस झालं त्याला ना त्याला किती कळतं या मग काय त्याला वाटतं तिथं बसायला येतं मग ते आपल्या आजोबर जाऊन तिथं आता नाही बसायचं बाबा बसायचं टाइम नाही आपल्याला चला चला पुढं बोला पुढच्या गावाला वय बोला पुढं अरे खिंडीत ना बोलू का चल दादा माझ्या बरोबर वा तुझं काय चाललंय दादा पाड गावलाय आंब्या खाली आंब्याचं माय हा ना बोला हा ना बाय वागू खाली बघ पान वगैरे त्याला पण कळलं मग काय कुठं बाबा नाही कचा आहे बाबा त्यो काय आंब्यासाठी येड कचा आहे सांगते ना हा बघ वाग्या कसा पळत गेला मोर पाण्यावर मग दादा आता बरं वाटलं ना तू आता जा बिरडाव पान जाऊ का जा आता मला बी आता सरपंच गोळा करीत जायला लागल हं. सरपंच कुठं जाऊन बघ बघा, आता कुठेतरी काटा कुठं आपलं हा ना आता मी हात धरून वर थांबतो आता खाली थांबत थांबत येतो पाणी पाजून मग येतो आता मला बी घरी जाऊन गोडी पाणी पाजायचे आज मामांचं काय चाललंय हा हा मामांचं काय आता वाघा बिगर देते मामा पाणी आणायला लागन माय बरं एक जण नाही नाही दोन्ही राहू दे तुमच्याकडे आता एक जण येऊ नको नको दादू येऊ नको दादू येऊ नको. दीपान मिळत नाही कशाला हा आकाला भूक लागली असं मी का बिस्किट पाणी आणाय गेली तेव्हा त्या ताईने दिला होता मला बिस्किट पुडा खाना परत आंब पण खाणं बघ आता करवंद गावत्या इकडे बरोबर मेन रवून आणि ऊन लागते चारा सारखी उभी राहते सारखीच राहते त्या वर तिकडे चांगलं चारा यावले म्हणून कवळं ते ते चारा कसला होता नाही जाऊ का मग मी जा मग दादा येतोय तू हा जा की परत मग तुम्हाला भूक लागली ताण लागली मला म्हणू का नाही तर चल माझ्याकडे पाण्याची बाटलीत पाणी आहे का पाणी संपत आली मला म्हणू त्या तिथं पाणी होतं आणायला जायचं होतं हा मग जार असतात तिथं जार माझा फोटो कुठं काढतोय नको रामकृष्ण हरिवाल असू द्या बाई तुम्हाला पण दिसत नाही की एवढं आमच्या हे करताय तुम्ही इकडे आले तर ना आमच्या घरच्या सारखं आम्हाला धरताय ना बाबांनी तर आंब दिलं भरपूर अगं देव दे मी बिराडाव निघाली होती अगं नको करू नको या बाबा तुम्हाला नाही की अगं इथं कोण खायचं आहे मी एकटा खाणार तर मी किती नेऊ दादा एक कागद बघ आपल्याला दादू देतो थांब लईच दिलं
अरे यांचे तर कोण पोरं आहे का बाला आहे का खायला मग काय आता ते आंबट आहे का कसल्या मी त्या तिथे गोळा करून नाही पण हे रानातला आंबा गोड लागतो तो बाबा. बघ आता तुला कसला लागल ते. नाही आता आम्ही बी दिवसभर सारखे चालूच आहे, आमच्या पोरांना भेटतात ना. लागू का उचलू आता? बाबांनी बी दादूला आंबा बरं दिलं, पिकलाय ना. हो की पण दमन लय गुलचेट आहेत ना. कर गोळा ते सगळे लय पडल्या तर दादू. हो पाया का इकडे आल, इकडे इकडे ये. आता निघाले दादून मी बिराडाव. जरा तिथं काकडे चारलेली वावरातनं हे सरपण गोळा केलं आणि चालली आता उचलून. मेंढर बरेचसे लांब वर गेल्यात. मग येता येता काकडीच्या वावरात हे सरपण गोळा करून संध्याकाळच्याला आपल्याला चुलीला पाहिजेत स्वयंपाक करायला. कारण पाणी आणि सरपण जर असलं तर कवा बी जेवण होईल. आता गुढी अजून बघायच्यात आहे, पाणी पाजायच्यात आहे. सरपणाचं वजन म्हणजे बरंच लांब चालवलंय मी. बांधाय काय नव्हतं तिथं, आपल्या त्या मांडवाच्या द्वाऱ्या भेटल्या त्यांनीच बांधलंय. दादू कुठे तू? आंबा कसं काय कागद फाटलाय वय? दादूनी लय आंबा बी खाल्लं, आख्या वाटणीच खात चाललाय. कारवंद येता येता आम्हाला तिथं सरपण गोळा करताना भेटली. खाली जरा आम्ही आणि चाललोय आता बिराडाव. जड झालंय म्हणतोय सर्व ते मला आंब मला घेऊ म्हणतोय, पण मला बी घेता येई ना. जड लागते ना बा. घरी गेल्या आता धुवून खायचं ते. आता मी मेंढराकडून आल्याच्या नंतर पाण्याची एक खेप आणली जाऊन आणि चूल पिटवून शेळ ठेवून घेतलाय. जरा मामांना शेळ कडतोय आता. मामांची चालली वाघर द्यायची इकडं. आता मेंढर बी येते थोड्या वेळात. तवर म्हणलं मग आपला चिया करावा पहिल्यांदा आणि मग चुली भात बीत शिजाय घालायचा. आता कालवणाचा विचार पडलाय, काय कालवण करायचं ती. आता दूध टाकून घेते चियात. वाफ लागली हाताला. बारकी काय बारक बाळ बघाय आली काय? आता चिया पण चांगला काढला या. मामाला जरा मिंड्याच्या मोर जायचंय. वाघर झाली ना देऊन मामा. हाना दान खाऊ दे त्यांना. दिवसभर खाल्याला असतो त्यांनी खात्यात येडं मारून. जाऊ दे येत्या मनाने येत्या शिराय. तिचं कोकर मिळवा ते बारक. हा केलंय वर केलंय मामा त्यांनी. कोकरी माघारे पाहत्या ते. तिचं बुट कोकरे कासात तर ती दुसऱ्याला मारती या जवळ आले. हाना रे हाना साईडला तिला पाजून या रे. तिचं दुसरी त्रास देते तिला. दिवसभर घरी होती तर आता आयांना प्यायला लागली. बारकीच येत आटावली. अशा लांबून लागल्या पाजायला. जिकडं तिकडं जाऊन पाजायला लागल्या. अरे तिला इकीला तरा दिला लागा एका कोकऱ्याने. एक पाज नाही त्याच्या आईने टाकून दिलंय त्याला तर ती पाजून द्याय ना तिला. बरं थांबाय गाव ना आम्ही आल्या. बरं तिकडे होय त्या खोट्यात गेलो. खोंदेल बाई तिला 2 वानर बाबा दीपाली गाव भरली. वाल खायला उतरली होती. अजून ना वाल होता. हा
चारा घेऊन त्यांना. हा ते बाबांनी आवाज दिला ती होय. सांगितलं ना त्यांनी. हा त्याच्यात 2 त्या बाबांना मी गेली ती उचलू लागाय बाबांनी बरंच आंब दिलं. घ्या आता वाघर लावून. मामांनी घेतलं इकडून ओढून. आता हे तोंडला खायला लागेल दादांना. आता मामा लागा तू आणि चला माझं बी. दरवाजा बंद. हा. दररोजचं त्यांचं हे घर. मग काय दररोज बनवायचं दररोज सोडायचं. दररोज मोडायचं. हिराचं तापण म्हणून सोडायला लागतंय आणि पुन्हा बदलायच लागतंय दररोज. राहिलेलं आहे ना त्यामुळे दररोज हे घर त्यांचं बांधायचं बदलाय मोडायचं उद्या परत आणि बांधायचं. बदलायचं म्हणजे रोज गज उपटून ठोकायच लागतं ते साईडला. आकाशा खाली त्यांचं घर आहे म्हणायचं हा ना. ओपन. दरवाजा उद्या सकाळच सोडायचं. मग काय कोंबड्या लागल्या आता डालग्यात शिरायला. काय शिरल्यात काय शिरत्यात. त्यांचं हे घर. घर शोधाय. हा ते त्यांच्या घरात लागल्या बसायला आता. नाही जाऊन आता हे बिंग सर्व दिवस मावा नाही की त्यांची सुरुवात डालग्यात शिरायला. कोंबडा आपला माग राहतो शेवट शिरतो तो. फार भारी नाही होती. प्रत्येक जे तो कार भाईच आहे बाय आता काळात. दीपाने चांगल्या मिठी आणू लागली ना. लय मस्त. दमली असं हो ना. होय का दीपा. नाही बरं असं मग एखादा माग लागवण लागते. मग काय म्हणजे पुरती राज आहे तुम्हाला घोड्या धरायला लागते. दीपा दमली बाबा. हा ऊन लागत होत लय. तर आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबू. धन्यवाद.